आत्तापर्यंत नवीन यूट्यूबरची सगळ्यात जास्तीत जास्त आलेली कमेंट म्हणजे आमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही किंवा आमच्या शॉर्टला व्ह्यूज येत नाही. व्ह्यूज आले तरी काय होतात, ते 1 ते 2 दिवसांनी थांबून जातात. तर आत्तापर्यंत मी तुम्हाला तुमच्या व्ह्यूजसाठी सोल्युशन घेऊन आलेली होती, की तुम्ही एक इम्प्रेसिव्ह काय करा, टायटल बनवा किंवा तुमचं क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट वाढवण्यासाठी तुम्ही जे थंबनेल आहे ते एकदम भन्नाट बनवा किंवा जो मधला कंटेंट आहे तो मधला कंटेंट एवढा ऑडियन्स एंगेज राहील असा बनवा, की ऑडियन्स तुमच्या कंटेंटवरून हलला नाही पाहिजे, की ज्यामुळे तुम्हाला एंगेजमेंट चांगली मिळेल आणि यूट्यूब तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत बूस्ट करेल. पण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून झाल्या तरीही ऑडियन्सचं म्हणणं आहे की आमचे व्ह्यूज थांबले नाही. मग त्यानंतर मी माझ्या चॅनलवरती स्वतः काही प्रॅक्टिकल गोष्टी करून बघितल्या आणि त्यानंतर तुमच्यासाठी आजचा हा स्पेशल म्हणजे एकदम भन्नाट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, की जोपर्यंत तुम्ही तुमच्या व्हिडिओचे एक प्रॉपर एस-सी-ओ करत नाही, तोपर्यंत तुमचा व्हिडिओ तुम्ही कितीही चांगला कंटेंट बनवा, कितीही इम्प्रेसिव्ह थंबनेल बनवा किंवा कितीही भन्नाट टायटल असू द्या, तरीही तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होणार नाही. कारण त्यामागचं जे खरं सत्य आहे ते म्हणजे तुमचा व्हिडिओचा तुम्ही न केलेला एस-सी-ओ किंवा एस-सी-ओ केला असेल पण तो योग्य पद्धतीने न केल्यामुळे तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होत नाही किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करले, की तुम्ही नवीन यूट्यूबर जरी असाल तर प्रत्येक व्हिडिओचं एस-सी-ओ करा, जेणेकरून काय होईल, तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल. आता एस-सी-ओ करणं गरजेचं काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगते. बघा, एखादा ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सने सर्च केलं की पावभाजी कशी बनवायची. आता पावभाजी कशी बनवायची, पण तुम्ही व्हिडिओ पण बनवला पावभाजीचा, टायटल पण एकदम छान टाकलेला आहे, थंबनेल पण एकदम इम्प्रेसिव्ह बनवलेला आहे, की ती प्लेट बघितल्यानंतर समोरच्याच्या तोंडाला पाणी येईल. पण जर एखादा ऑडियन्स आहे त्यांनी जर त्या गोष्टीबद्दल सर्च केलं की पावभाजी कशी बनवावी, ठीक आहे, तुमचा टॉपिक पावभाजीशी रिलेटेड आहे म्हणून यूट्यूब काय करेल, कदाचित जे म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यूजचे व्हिडिओ आहे ते आधी पाठवेल, त्यानंतर तुमचा सजेस्ट करेल, कदाचित तुमच्या थंबनेलवरून व्ह्यूज येतील. पण तिथपर्यंत तुमचा व्हिडिओ यूट्यूबने पाठवावा कशावरून? तर तुमचा मधला कंटेंट छान आहे, तुमचं टायटल छान आहे, तुमचं थंबनेल छान आहे, यावरून नाही. तर आपला व्हिडिओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच काय, जेव्हा ऑडियन्स तुमच्या व्हिडिओबद्दल सर्च करतो त्यावेळेस त्याला तुमचा व्हिडिओ सगळ्यात आधी ऑप्टिमाइज झाला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणा कमी व्ह्यूज असताना पण आपला व्हिडिओ सगळ्यात आधी कसं काय ऑडियन्सला ऑप्टिमाइज होईल, तर होतो तो आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनने. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं व्हिडिओचं एस-सी-ओ अशा परफेक्ट पद्धतीने करायचं आहे, की जेणेकरून काय होईल, तुमचा व्हिडिओ रिलेटेड कोणी काहीही सर्च केलं म्हणजे पावभाजी कशी बनवावी, रिसॉर्ट स्टाईल पावभाजी कशी बनवावी, ढाबा स्टाईल पावभाजी कशी बनवावी, कोणी मराठीत केलं की हिंदीमध्ये केलं, पावभाजी कैसे बनाय, तरी यूट्यूबने सगळ्यात आधी यूट्यूब होम पेजला तुमचा व्हिडिओ शो करावा. यासाठी मी एक सिक्रेट ट्रिक घेऊन आलेली आहे एस-सी-ओ करण्याची. तर ती ट्रिक तुम्हाला आजपासून तुमच्या एस-सी-ओ मध्ये किंवा तुमच्या व्हिडिओचं अपलोडिंग करताना फॉलो करायची आहे. नक्कीच तुम्ही बघू शकता की तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज हे वाढायला सुरुवात झालेली असेल. तर तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीने एस-सी-ओ कसं करायचं हे मी काय करणार आहे, तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ हा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. एक जरी स्टेप तुम्ही मिस केली तर तुम्ही महत्त्वाची माहिती मिस करू शकता आणि तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर परत तुम्ही खाली मला येऊन कमेंट कराल की आम्हाला याचा काही फायदा झाला नाही. जर तुम्हाला फायदा हवा असेल किंवा रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल. तर बघा, व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, एस-सी-ओ करण्याच्या 2 भन्नाट ट्रिक्स आहे. ज्या 2 भन्नाट ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येणार. कारण तुमच्या टॉपिकशी रिलेटेड ऑडियन्सने काहीही सर्च करू द्या तरी यूट्यूब तुमचा व्हिडिओ हा रिकमेंड करणार. कारण तुमच्या एस-सी-ओमध्ये त्या सगळ्या गोष्टी काय असणार आहे, मेन्शन असणार आहे. जोपर्यंत आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओ रिलेटेड सगळ्या एस-सी-ओ किंवा सगळ्या गोष्टी मेन्शन करत नाही, तोपर्यंत यूट्यूब अल्गोरिदम पण आपला व्हिडिओ हा राईट ऑडियन्सपर्यंत काय करू शकत नाही, ट्रॅक करू शकत नाही किंवा ऑडियन्सला आपला व्हिडिओ हा सजेस्ट करू शकत नाही. नुसता कंटेंट बघून, नुसतं टॉपिक बघून, नुसता थंबनेल बघून आपला व्हिडिओ ऑडियन्सला सर्च केला जाऊ शकत नाही किंवा सजेस्ट केला जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला एस-सी-ओ करणं गरजेचं आहे. जी पहिली गोष्ट आहे एस-सी-ओमध्ये ती आहे की तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. यूट्यूब ओपन केल्यानंतर बघा, आता सपोज तुमचा जो सर्च बार आहे यूट्यूबचा,
त्या सर्च बारमध्ये तुम्हाला काय टाईप करायचं आहे बघा. तुम्ही काय केलेलं आहे, सपोज पावभाजीचा व्हिडिओ बनवलेला आहे. मात्र तुम्हाला पावभाजी व्हिडिओचं काय करायचं आहे, SEO करायचं आहे, जे तुम्हाला व्हिडिओ अपलोडिंगमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. मग नक्की आता आपल्याला कशा पद्धतीने इथे इन्स्ट्रक्शन द्यायच्या ते व्यवस्थित समजून घ्या, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या टॉपिकशी रिलेटेड व्यवस्थित SEO हे करता येईल. तर आता आपल्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये जे सर्च यूट्यूब आहे तिथं काय टाकायचं आहे बघा, पावभाजी. आता बघा पावभाजीमध्ये एवढे सगळे पॉईंट्स आलेले आहे. पावभाजी रेसिपी, पावभाजी पुलाव रेसिपी. काही ऑडियन्स काय करतील, पावभाजी पूर्ण शब्द टाकतील. तर हा पूर्ण जो आलेला आहे, तुम्हाला काय करायचं आहे, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हे सगळे A to Z पॉईंट्स काय करायचे आहे, तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यानंतर ते कुठे ॲड करायचे हे मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. तर बघा आता हे सगळे पॉईंट काय करायचे आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहे. त्यानंतर बघा काही ऑडियन्स फक्त पाव ॲड करू शकता, म्हणजे किंवा पाव टाईप करू शकता. त्यानंतर जेवढे काही तुम्हाला सर्च क्वेरीज येतील खाली दाखवल्या जातील, त्यामध्ये कोणत्या तरी एका क्वेरीजवर काय करणार आहे, क्लिक करणार आहे. मग या सगळ्या क्वेरीज आपल्या व्हिडिओमध्ये येणं गरजेचं आहे. मग आता याचा पण आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. आता बघा हे झालं. त्यानंतर बघा आता काही लोक मराठीमध्ये सर्च करतील, काही लोक हिंदीमध्ये सर्च करतील. तर आता बघा मराठीमध्ये जे सर्च करतील, पावभाजी कशी बनवायची. बघा आता हे यामध्ये पण भरपूर साऱ्या क्वेरीज यूट्यूबने काय केलेलं आहे, आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. मग ऑडियन्स पहिल्याच याच्यावर सर्च करतील, म्हणजे क्लिक करतील असं नाही, किंवा दुसऱ्या याच्यावरती क्लिक करतील असं नाही. त्यांना जे योग्य वाटत ते त्याच्यावर क्लिक करू शकता. मग आपल्याला काय करायचं आहे, परत या सगळ्या क्वेरीचं काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आता बघा आपल्याला हिंदीमध्ये कोणी म्हणजे तुमच्या व्हिडिओबद्दल काय केलं, सर्च केलं, तर पावभाजी कैसे बनाई. तर बघा आता काय केलं, ह्या एवढ्या क्वेरीज काय करणार आहे, ऑडियन्स परत त्याच्यावरती कोणत्या तरी एका क्वेरीजवरती क्लिक करणार आहे. मग या सगळ्या क्वेरीजचा आपल्याला परत स्क्रीनशॉट काढायचा आहे. असे तुम्हाला 4 ते 5 वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओला काय करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने सर्च करून युट्यूबवर बघायचं आहे. आणि ज्या खाली सगळ्या क्वेरीज येत आहेत त्या क्वेरीजचा काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. आता हा स्क्रीनशॉट काढल्यानंतर भरपूर जण म्हणतील की हे कॉपी कसं करायचं, एक एक टाईप करायला खूप जास्त काय होतो, टाइम जातो, ठीक आहे. तर आता मी ही आधी ही जी मेथड आहे ही पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन करून देते. त्यानंतर SEOची जी सेकंड मेथड आहे ती एकदम इझी आहे, म्हणजे डायरेक्टली तुम्ही कॉपी करू शकता. पण ही मेथड एकदम बेस्ट असणार आहे, कारण यामध्ये तुम्ही ह्या पद्धतीने जर सगळ्या क्वेरीज तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड केल्या तर तुमचा व्हिडिओ 101% सगळ्यात आधी ऑडियन्सला सजेस्ट केला जाणार, ठीक आहे. तर बघा आता ह्या पद्धतीने मी काय केले, जवळपास 4 ते 5 स्क्रीनशॉट काढून घेतले सपोज, ठीक आहे. तर बघा आता मी याचा एक स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. आता हा स्क्रीनशॉट आपल्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ती इमेज जी होती ती इमेज आपल्याला काय करायची आहे, आता ती स्क्रीनशॉट काढल्या म्हणजे ती इमेज झालेली आहे. तर त्या इमेजला आपल्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच वेळेस आपण काय करू शकतो, आपलं जे डिस्क्रिप्शनचे युअर क्वेरीज आहे तिथं ह्या क्वेरीज काय करू शकतो, ॲड करू शकतो. नाही ते एक एक टाईप करायला आपल्याला खूप टाईम लागेल आणि आपण कंटाळा करू आणि इथंच काय करू, ही गोष्ट स्किप करून टाकू. तर बघा क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला जो सर्च बार आहे त्या सर्च बारमध्ये टाईप करायचा आहे इमेज टू टेक्स्ट कन्व्हर्टर, ठीक आहे. तुम्ही असे टाकू शकता, ऑनलाईन इमेज टू टेक्स्ट कन्व्हर्टर. व्यवस्थित बघून घ्या, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता. आणि ह्याच पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला टाईप करायचं आहे ऑनलाईन इमेज टू टेक्स्ट कन्व्हर्टर आणि गो म्हणायचं आहे. बघा तर बघा ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन इमेज टू टेक्स्ट काय करता, ही लिंक ओपन करता, त्यानंतर तुम्हाला जी सेकंड लिंक येत आहे इमेज टू टेक्स्ट कन्व्हर्टर एक्स्ट्रॅक्ट टेक्स्ट फ्रॉम इमेज, जी सेकंड लिंक आलेली आहे www.image2text.to.io, ह्या इमेजवरती किंवा ह्या लिंकवरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जी सेकंड लिंक आहे त्या सेकंड लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सेकंड लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्ही काय करू शकता, कोणतीही इमेज, आता चूज इमेज म्हणायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तुम्हाला जर डायरेक्ट कॅमेरातून फोटो काढायचा असेल तुम्ही डायरेक्टली फोटो काढू शकता. पण आता आपण स्क्रीनशॉट काढलेला आहे म्हणून आपण चूज इमेजवरती जाणार आहे. आता बघा इथं आपण काय करणार आहोत, आपल्याला एक गॅलरी ओपन होणार आहे मीडिया पिकर म्हणून. तर मीडिया पिकर ओपन करायचा आहे आणि आता जो स्क्रीनशॉट आपण काढलेला आहे तो स्क्रीनशॉट इथून काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे, वरती 3 लाईन्स दिसत आहे, त्या 3 लाईन्सवरती जायचं आहे. आणि बघा तुम्हाला दिसत असेल गॅलरीमध्ये जा. गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनशॉटचा ऑप्शन दिसेल, त्या स्क्रीनशॉट ऑप्शनवरती जा. आता जो तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला होता तो स्क्रीनशॉट तुम्हाला इथे दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डन म्हणायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की ही जी इमेज आहे ही इमेज काय होणार आहे, इझिली काय होणार आहे, टेक्स्टमधून इमेजमध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला खाली काय म्हणायचं आहे, सबमिट अँड एक्स्ट्रॅक्ट. आता बघा ही इमेज ऑटोमॅटिकली तुम्हाला टेक्स्ट काय करून देईल,
कन्वर्ट करून देईल. आता हेच टेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि तुमचं जे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला जे तुमचं टेक्स्ट आलेलं आहे ते टेक्स्ट काय करायचं आहे, इथं बघा तुम्हाला कॉपीचा ऑप्शन दिसत आहे स्क्रीनशॉटच्या समोर. त्या स्क्रीनशॉटच्या समोर जो कॉपीचा ऑप्शन आहे त्या कॉपी ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुमचं जे व्हिडिओचं तुम्ही जो व्हिडिओ बनवणार आहात त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय करता, डिस्क्रिप्शन ॲड करता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही सगळ्यात आधी काय करता, तुमचं टायटल ॲड करता. टायटल ॲड केल्यानंतर तुम्ही युअर क्वेरीज म्हणता. मग त्या क्वेरीजमध्ये तुम्ही हे जे 4 ते 5 स्क्रीनशॉट काढलेले आहे ते स्क्रीनशॉट ॲज इट इज ह्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉटमधून टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तुझ्या डिस्क्रिप्शनमध्ये काय करायचं आहे, ह्या सगळ्या क्वेरीज तुम्हाला 4ही इमेजमध्ये तुम्ही 5 असो 6 असो स्क्रीनशॉट काढलेले वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं टायटल वेगवेगळ्या पद्धतीने गुगलमध्ये किंवा यूट्यूबमध्ये सर्च करून बघायचं आहे आणि त्या पद्धतीने स्क्रीनशॉट काढून जे टेक्स्ट येतील ते टेक्स्ट किंवा त्या लाईन ज्या क्वेरीज असतील त्या काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे तिथे युअर क्वेरीज म्हणून ॲड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5 ते 6 हॅशटॅग तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड हॅशटॅग वापरायचे आहे. हॅशटॅग वापरायला विसरायचं नाही, युअर क्वेरीज वापरायला विसरायचं नाही. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्क्रिप्शन काय करायचं आहे, ओव्हर करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यात मेन पार्ट हाच असतो तुमच्या व्हिडिओचा क्वेरीज. मग क्वेरीज तुम्ही ॲड केलेला आहे, इथं तुमचा पार्ट हा संपलेला आहे. पण बघा आता जी सेकंड मेथड आहे, सेकंड मेथड काय आहे, आता ही तुम्हाला काही जणांना कॉम्प्लिकेट वाटू शकते. तर आता तुम्हाला ही कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, त्यासाठी मी इझी मेथड घेऊन आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला सिम्पली परत तुमचं क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर जे सर्च बार आहे, जिथं सर्च करता तुम्ही, त्या सर्चमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे टॅग जनरेटर. काय ॲड करायचं, टाईप करायचं आहे टॅग जनरेटर. तर बघा आता टॅग जनरेटर टाईप केल्यानंतर फॉर यूट्यूब आलेला आहे, तर तुम्ही तिथे पण क्लिक करू शकता. ठीक आहे. तर आता बघा टॅग जनरेटर आलेला आहे. तुम्ही तिथं रॅपिड टॅग्स सगळ्यात आधीची एक वेबसाईट आलेली आहे रॅपिड टॅग्स म्हणून. त्या रॅपिड टॅग्सवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. रॅपिड टॅगवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं धडधडीत दिसत असेल जनरेट टॅग्स फॉर युअर यूट्यूब व्हिडिओज. आता तुम्ही एंटर व्हिडिओज टायटल ऑर कीवर्ड, तुम्ही एक तर कीवर्ड टाकू शकता तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड. म्हणजे पावभाजी जरी टाकलं तरी तुम्ही जनरेट ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुमच्या पावभाजीशी रिलेटेड आणि जेवढ्या काही क्वेरीज सर्च करणार आहे त्या सगळ्या क्वेरीज हा काय करेल, रॅपिड टॅग आपल्याला सजेस्ट करेल आणि कॉपी करायला पण ऑप्शन देईल. पण आता बघा इथं एंटर व्हिडिओ, आता भरपूर सारे ऑडियन्स असतील की जे डेली ब्लॉग बनवतात. मग आता ती म्हणजे का पावभाजी, ठीक आहे आम्ही पावभाजी तर करू शकतो, पण डेली ब्लॉगला काय क्वेरीज सर्च करायच्यात आता मी ते तुम्हाला सांगते. तर बघा तुम्हाला फक्त इथं काय करायचं, कीवर्ड टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. आता तुम्हाला इथं फक्त काय करायचं आहे, जर सपोज तुमचा डेली ब्लॉग असेल तर आता बघा डेली ब्लॉग काय टाकायचं आहे आपल्याला कीवर्ड म्हणून आणि जनरेट करायचं आहे. आता जनरेट केल्यानंतर डेली ब्लॉगशी रिलेटेड आणि जे काही सर्च करणार आहे त्या सगळ्या क्वेरीज काय होणार आहे, इथं तुम्हाला सर्च होणार आहे. तर बघू शकता तुम्ही की ज्या वेळेस तुम्ही कीवर्डमध्ये डेली ब्लॉग टाकत आहात आणि जनरेट ऑप्शनवरती क्लिक करत आहात, जनरेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की डेली ब्लॉगशी रिलेटेड ऑडियन्स एवढ्या काही क्वेरीज यूट्यूबवरती सर्च करत आहे. आणि या सगळ्या क्वेरीज ॲज इट इज तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केल्या तर तुम्ही जे म्हणता की डेली ब्लॉग्सला व्ह्यूज येत नाही, डेली ब्लॉग जे आहे ते व्हायरलच होत नाही, तर ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही तुमच्या व्हिडिओचे एसईओ करून बघा किंवा ह्या ज्या क्वेरीज आहे त्या तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करा. नक्कीच तुमचा व्हिडिओ हा प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल, एवढा मला खरंच कॉन्फिडन्स आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित प्रॉपरपणे करायच्या आहे. टाईम कमी आहे, व्हिडिओ रेग्युलरली कन्सिस्टंटली अपलोड करायचा आहे, मग एखाद्या दिवशी मला टाईम नाही भेटला म्हणून मी एसईओ कॅन्सल करतो, असं करू नका. कारण ह्या गोष्टी मी प्रॅक्टिकली अनुभवले आहे की गेल्या मी 5 ते 6 व्हिडिओमध्ये ह्या पद्धतीने एसईओ केलं नव्हतं, तर माझा कोणताही व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्हायरल झालेला नाही. आणि याआधी मी कोणताही व्हिडिओ, कसाही टॉपिक असो, काहीही टायटल असो, काहीही थंबनेल असो, मधला काही कंटेंट असो, पण मी ह्या पद्धतीने एसईओ केल्यामुळे माझा प्रत्येक व्हिडिओ हा चांगला व्ह्यूज घेऊन आलेला आहे. काही व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल पण झालेले आहे. तर खरंच तुम्हाला वाटत असेल तर बघा, आता बघा तुम्हाला वरती ऑप्शन पण दिसत आहे कॉपी टॅग्स म्हणून. आता कॉपी टॅग केल्यानंतर तुम्हाला हे तुमचे सगळे टॅग काय होणार आहे, कॉपी होणार आहे. तुम्हाला इथं टाईप करायचं टेन्शन नाहीये, काहीच नाही. पावभाजी करायचं असेल तर तुम्ही वरती त्या सर्च कीवर्डमध्ये किंवा टायटलमध्ये काय टाकू शकता, पावभाजी टाकू शकता. पावभाजी नंतर तुम्ही तिथे जनरेट ऑप्शनवरती क्लिक केलं, ह्या पद्धतीने तुम्हाला रॅपिड टॅगचा वापर करून किंवा रॅपिड टॅग वेबसाईट आहे त्याचा वापर करून तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या ज्या क्वेरीज आहे त्या क्वेरीज काय करायच्या आहे, ह्या पद्धतीने सर्च करायच्या आहे आणि तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायच्या आहे. या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या व्हिडिओचं प्रॉपर एसईओ केलं, एसईओ म्हणजेच काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ऑडियन्सने तुमच्या व्हिडिओबद्दल जर सर्च केलं
तर यूट्यूबने आपला व्हिडिओ त्यांना जास्तीत जास्त ऑप्टिमाइज केला पाहिजे किंवा जास्तीत जास्त रिकमेंड केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने जे ऑडियन्स सर्च करणार आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या क्वेरीज ॲड जे आहे त्याला सांगा व्हिडिओचा प्रॉपर जर तुम्ही ह्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओचं प्रॉपर एसईओ केलं तर नक्कीच तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येईल किंवा जास्तीत जास्त व्हायरल होईल. तर अपेक्षा करते की जे नवीन युट्यूबर आहे त्यांना आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनही तुम्ही जो व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट्स असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल ग्रो करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स तुमच्यापर्यंत डेली व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत असते, की जेणेकरून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही एखादा महत्त्वाचा व्हिडिओ काय करू शकता, मिस करू शकता. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.